क्वालिफाईड आहेत, बरोबर आहे. त्यांच्यावर कधीतरी गंभीर गुन्ह्याचे आरोप असे होते, हे त्यांचं क्वालिफिकेशन असेल. मला ब्रेक घ्यायचा आहे अरविंद सावंत, पण मीच स्वतः हतबल झालेलो आहे. काय करतो आपण महाराष्ट्राचं? तुम्ही इतके टर्म आमदार आहात, मला सांगा हे पाहून काय वाटतंय? माझ्या अंगावर शहारा येतोय. दुःखद आहेच, पण एक गोष्ट आठवण करून सांगतो मी. त्या मागच्या निवडणुकीच्या दरम्यान मी नाशिकचा पुण्याचा संपर्क प्रमुख होतो आणि पिंपरी चिंचवडला तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख प्रचाराला आले होते आणि त्यांनी प्रचारात असं वाक्य वापरलं की पिंपरी चिंचवड ही एकेकाळी उद्योग नगरी होती, आता ते गुंडगिरी नगर झाले. राष्ट्रवादी आणि काँग्रेस तेव्हाही सत्तेत होती आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी आर पाटील साहेब आले आणि असं म्हणाले की यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, परंतु यांना कुणालाही शिक्षा कन्व्हिक्टेड असं मगासून शिक्षा झालेल्या नाहीत, त्यामुळे ते गुन्हेगार होत नाहीत. ही जी जुगलबंदी त्यांची सुरू आहे, दोघंही नाही आपण कुणाला फसवतो आहोत? फसवतोच ना, पण दुर्दैवाने म्हणजे प्रत्येक पक्ष स्वतःला फसवतोय या समाजाला फसवतोय. दोघांना इतका मोठा गुन्हा दुसरा काही असू शकत नाही. मान्य आहे, पण त्याच्या पलीकडे सांगतो ना, शेवटी मला असं वाटत राहतं नेहमी की हे सगळं का घडतं, तर आम्ही एक नवीन शब्द वापरतो, इलेक्टिव्ह मेरिट. निवडणुकीत विजयी कोण होऊ शकतो? मग विजयी कोण होऊ शकतो की अशा टोळ्या ज्यांची नावं आता यांनी घेतली, मटकरींनी घेतली, या टोळ्या कोण पोचतं? या टोळ्यांना संरक्षण कोणाचं आहे? मला वाटतं निखिलजी, आपण दुर्दैवानं महापालिकेपुरता आता विचार करतोय. ग्रामीण भागात तुम्ही जाल तर पोलिसांच्या संरक्षणामध्ये या साऱ्या गोष्टी इतक्या बेलगामपणे सुरू असतात. पोलीस म्हणजे सत्ताधाऱ्यांचे गुलाम. त्यांनी आता सांगितलं त्यांच्या समक्ष बसलेत. मी सिंधुदुर्ग अनुभव तुम्हाला नाशिकला पण आहे? नाशिक, कारण तुम्ही नाशिकचे आता सध्या संपर्क प्रमुख आहात. नाशिकमध्ये तर आम्ही असं लिहिलं होतं, शिवसेनेचा मतळा असा होता, गुंडगिरीचा ऱ्हास आणि नाशिकचा विकास हाच महायुतीचा ध्यास, असं आम्ही कॅप्शन देऊन प्रचार केला. आणि मला इतकं दुःख होतं की नाशिकमध्ये तर म्हणजे इतकं वाईट प्रकरण सुरू आहे. गाड्या जाळतायत, मोटरसायकल जाळतायत, दरोडे पडतायत, महिला. पण याला कुणाचा आशीर्वाद आहे? सत्ताधाऱ्यांचा आशीर्वाद आहे. सत्ताधाऱ्यांचा आशीर्वाद आहे. महाराष्ट्रामध्ये एवढी दुर्दैवी परिस्थिती पूर्वी कधी नसेल. मी